नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त थंडीच्या दिवसामध्ये कुळूम लागणारी चिक्की बघत आहे, जेणेकरून लहान मुलांना ती खूप आवडेल अशी चिक्की आपण करत आहे। तर बघा, इथं चिक्की मस्त अशी कमी वेळेत बनून तयार होते। बघा, छान अशी कुरकुरीत होते, अगदी महिनाभर सहज टिकते। क्या बात आहे, बघा मस्त अशी कुरकुरीत झाली आहे। खूप भरपूर साऱ्या प्रमाणात प्रोटीन असते यामध्ये, आणि थंडीच्या दिवसामध्ये ही चिक्की खाल्ल्याने भरपूर साऱ्या प्रमाणात शरीराला अशी उष्णता मिळते। तर लहानापासून मोठ्यापर्यंत ही चिक्की आवर्जून खाती, आणि लगेच चिक्की अशी संपूर्ण फस्त होईल आणि खायला सुद्धा छान अशी कुळूम लागते। तुम्हाला मी एक खाऊन सुद्धा दाखवते। बघा, तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल, मस्त छान झाली ही चिक्की, एकदम कुळूम लागते। हवाबंद डब्यामध्ये महिनाभर सहज टिकेल, अजिबात चिवट आणि चिकट न होणारी चिक्की बनवायला आपण सुरुवात करूया। तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। जर स्किप करून व्हिडिओ बघितला, तुमची शेंगदाण्याची चिक्की चिवट आणि चिकट होईल। तर त्यामुळे व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या अशा टिप्स आहेत, पाक कसा शिजवायचा ते सुद्धा आहे। तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ संपूर्णच बघावा लागेल, त्याशिवाय कुठेच जायचं नाही। आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा, आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी शेंगदाण्याची चिक्की बनवायला सुरुवात करू। तर शेंगदाणे चिक्की करण्यासाठी इथं गॅसवर मी कढईमध्ये 1 चमचा तूप वितळायला ठेवलं होतं, आणि तूपसुद्धा छानपैकी असं वितळलं आहे। इथं माझ्याकडे 1 वाटी शेंगदाणे आहे। सर्वात आधी हे शेंगदाणे मी व्यवस्थित कढईमध्ये 2-3 मिनिटासाठी खरपूस असे भाजून घेतले, आणि नंतर त्याची साल काढून घेतली। आणि बघा, शेंगदाण्याचे 2 भाग सुद्धा करून घेतले। याप्रमाणे असे 2 भाग करून घ्यायचे। आता जेवढी वाटी शेंगदाणे घेतली तेवढीच वाटी आपल्याला गूळ सुद्धा लागेल। इथं 1 वाटी मी बारीक कट करून घेतलेला गूळ आहे। हा गूळ या तुपामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची, आणि हा गूळ संपूर्णपणे असा विरघळून घ्यायचा। तुम्ही बघू शकता, हलकासा याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे, छान असा डार्क कलर आला आहे याला। आणि लक्षात ठेवा, आपला हा पाक जळायला सुद्धा नको। आणखी याला आपण 5-6 मिनटे शिजवून घेऊया। आता इथे आणखी 5-6 मिनटं हा पाक मी शिजवून घेतला व्यवस्थित। आपण हा पाक चेक करून बघूया। हे बघा, इथे थेंब सोडायचे, आणि एका हाताने पाक सतत असा हलवत राहायचा आहे। छान याचा असा गोळा बनला आहे पाकाचा, आणि याचा आवाजसुद्धा कडक येतो, आणि व्यवस्थित हा असा तुटतो देखील। बघा, पाकाचा सिरप जेव्हा आपण पाण्यामध्ये चेक करतो तेव्हा त्याचा असा गोळा बनायला हवा, छान कडक, आणि त्याचा आवाजसुद्धा व्यवस्थित असा यायला हवा। तर पाक व्यवस्थित शिजला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा, आणि हे शेंगदाणे ज्याची आपण टरफल काढून घेतली आणि 2 भागसुद्धा करून घेतले, हे यामध्ये घालून घ्यायचे। हे मिश्रण व्यवस्थित या फिरून घ्यायचं। मस्त एकदम महिनाभर टिकते ही चिक्की, आणि अजिबात चिवट होत नाही। फक्त पाक शिजवताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची। बघा, इथे मी व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतलं। आता लगेच आपल्याला गरम असताना हे काढून घ्यायचं आहे। आणि बघा, हे मिश्रण गरम असतानाच इथं आपल्याला पोळपाटावर घालून घ्यायचे आहे, किंवा मग तुम्ही एका प्लेटमध्ये सुद्धा हे मिश्रण टाकू शकता। इथं मी पोळपाटाला व्यवस्थित तूप लावून घेतलं। लगेच आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे, जेणेकरून थंड पडायला नको। सर्व घालून घ्यायचं हे मिश्रण। आता मिश्रण गरम आहे, आपल्याला इथं 1 लाटणं लागेल, आणि या लाटण्यानं सुद्धा मी व्यवस्थित असं तूप लावून घेतलं। आता गरम असतानाच हे मिश्रण व्यवस्थित असं लाटून घ्यायचं, थंड झाल्यावर अजिबात लाटल्या जात नाही। बघा, याप्रमाणे असं जितकं शक्य असेल तितकं असं पातळ लाटून घेऊया। पोळपाट फिरून घ्यायचा, आणि अलगद हळूवार हाताने ही चिक्की अशी लाटून घ्यायची। आपल्याला चिक्कीचं मिश्रण हे व्यवस्थित असं लाटून घेऊया। बघा, इथे हे चिक्कीचं मिश्रण व्यवस्थित मी लाटून घेतलं। इथं मी जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, अशी मध्यम कन्सिस्टन्सीप्रमाणे हे चिक्कीचं मिश्रण लाटून घेतलं। आता हे गरम असतानाच आपल्याला याची कट लावून घ्यायची आहे। हे बघा, हे मिश्रण गरमच आहे, कट लावून घेऊया। थंड झाल्यावर चिक्की आपल्याला कापता येणार नाही। सर्वात आधी उभे कट लावूया। आता आपल्याला आडवे कट लावायचे आहे, तर इथं आडवे कट लावून घेते।
बघा इथे मी उभे आणि आडवे कट लावून घेतले. आता आपल्याला ही चिक्की संपूर्णपणे गार होऊ द्यायची आहे आणि नंतर मग आपण याला काढून घेऊया. आता बघा हे चिक्कीचं मिश्रण मी व्यवस्थित असं अर्धा तास सेट करून घेतलं आणि संपूर्ण असं थंडसुद्धा झालं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. आता आपण याला काढून घेऊया. बघा इथे एक चमचा घेतला आणि त्या चमच्याने आपल्याला ह्याच्या वड्या काढून घ्यायच्या. ही चिक्की काढून घ्यायची. बघा अशी सहज निघत आहे. इथं मी चिक्की काढून घेतली आहे. एवढी छान झाली आणि कुरकुरीत झाली. परफेक्ट मार्केटमध्ये ज्याप्रमाणे आपण चिक्की खातो तशीच होते. बघा खूप छान लागते. थंडीच्या दिवसामध्ये लहान मुलांना ही चिक्की आवर्जून बनवून द्या. भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. थंडीच्या दिवसात ही चिक्की खाल्ल्याने शरीराला छान अशी उष्णता मिळते. तुम्हीसुद्धा ही नक्की चिक्की एकदा करून बघा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये मात्र सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही आज वेळात वेळ काढून ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.